एम्ब्रोज येतोय गोलंदाजी मार्क वरती. मागच्या सामन्याचा हिरो, मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरलेला तोच यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती. ठाण्याची एक्सप्रेस यावेळेस बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेटने. राया यावेळेस पहिलाच बॉल विकेट करण्याचा प्रयत्न, मात्र बॅट आणि बॉलमध्ये कोणताही संपर्क होत नाहीये. एम्ब्रोज विरुद्ध राया, एक चांगलं बॅटल. एका बाजूला एक चांगला फलंदाज, बऱ्याच वर्षाचा अनुभव असलेला हा फलंदाज, बरेच स्पर्धा गाजवलेला फलंदाज, एका बाजूला चांगला गोलंदाज. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक आहे, झेलची संधी आणि इथे दुसऱ्याच बॉल वरती गोल्डन डकचा शिकार ठरतोय तो म्हणजेच राया. खूप चांगली सुरुवात, खूप चांगली सुरुवात इथे करत असताना एम्ब्रोज ज्या प्रकारची गोलंदाजी पहिल्या मॅच मध्ये पाहायला मिळाली होती त्याच प्रकारची यावेळेस गोलंदाजी या मॅच मध्ये सुद्धा तशाच प्रकारची गोलंदाजी एस के महागिरी ठाणे संघाकडून खेळत असताना अफलातून कामगिरी. अष्टपैलुत्व काय असतं याचे इथे सादर करत असताना पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं, दुसऱ्या मॅच मध्ये सुद्धा तशाच प्रकारची कामगिरी करण्याचा प्रयत्न मोहम्मद येतो. यावेळेस स्ट्रायकिंग इनला, यावेळेस आणखीन एक विकेट करण्याचा प्रयत्न, इतक्या वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतोय. अफलातून कामगिरी. लेग बाईसच्या रूपाने नक्कीच एक धाव अंकित केली जाईल. एक्स्ट्राच्या रूपाने इथे धाव फलकाची सुरुवात होत असताना एस के व्हॅली मुंब्रा या संघाची एक धाव लागते धाव फलकावरती. यावेळेस आणखीन एक चांगला बॉल. काय गोलंदाजी होतीये, भन्नाट वेग, तुफान वेग. एम्ब्रोज ज्या नावाने ओळखला जातो त्याच नावाची ही गोलंदाजी आपल्याला इथे पाहायला मिळते. काय गोलंदाजी होतीये. पुन्हा एकदा सज्जत असताना एम्ब्रोज ओव्हर द विकेटने. यावेळेस आणखीन एक पायचीची अपील, मात्र यावेळेस पंच सांगतायत की नॉट आउट. दरम्यान लेग बाय रूपाने एक धाव नक्कीच मिळते, 2 धावा लागतात धाव फलकावरती. काय गोलंदाजी होती, अफलातून गोलंदाजी. वेलकम कामोटे संघ आणि वेलकम बारक्या कांबळे यांचं इथे आगमन होत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत. टेनिस क्रिकेट जगतातील एक स्टार खेळाडू म्हणून नक्कीच ज्यांना ओळखलं जातं, कामोटे गावातील एक नामवंत खेळाडू बारक्या कांबळे यांचं इथे आगमन झालेलं आहे. हार्दिक हार्दिक स्वागत. आपण VIP डाईज वरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. दरम्यान यावेळेस सुरेख सुरेख चेंडू, काय चेंडू वळण घेतोय. चेंडू पडल्यानंतर बॅटच्या टूला लागला आणि इथे आपण किती वेळ चेंडू फिरत राहिला. दरम्यान पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धाव फलकावरती एस के व्हॅली या संघाच्या 2 धावा, 1 गडी बाद 2 अशी धावसंख्या. काय गोलंदाजी झाली अफलातून. संपूर्ण स्पर्धेमध्ये हे जे षटक हाताळलं गेलं, अफलातून षटक. एकही धाव बॅटने आलेली नाहीये. ज्या 2 धावा आल्या त्या अतिरिक्त धावा आलेल्या आहेत.
तर विनंती असणार आहे बारक्या कांबळे, आपण जर माझा आवाज ऐकत असेल तर आपण VIP डायज वरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. टेनिस क्रिकेट जगताला खूप मोठं नाव दिलं त्यांनी. दरम्यान भूया मॅच कडे धातू समालोचन करण्यासाठी मी आमंत्रित करतो इथे राहुल भोईर सरांना. हॅलो, फटका चांगला, धावा देखील चांगला मिळतील. थँक्यू सो मच भरत सर. मैदानाच्या आतमध्ये सुंदर आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते. हेमनच्या माध्यमातून दुसरा धक्का, फलंदाज वसीम बॅक टू द पवेलियन. दरम्यान चांगली आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते. दरम्यानचा हा देखील चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. 11 चेंडू आतापर्यंत या इनिंगचे झालेत आणि त्याच्यामधले 8 चेंडू डॉट आहेत. किती चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. SK स्पोर्ट्स महागिरी टीमच्या माध्यमातून बॅकला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता, मग चेंडू गली रिजन मध्ये मात्र फेल झाला. तोपर्यंत 2 ओव्हरचा खेळ संपला. संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते स्कोर बोर्ड दरम्यान 7 या आकड्यावरती आपल्याला धावफलक पाहायला मिळतो. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या दरम्यान इम्रोज खान. त्याच्यानंतर बघतो आपण देखील षटक हेमनचा भरपूर चांगला लागला, त्याने 5 धावा खर्च केल्या आणि विकेट देखील त्यानं घेतली. एकूण षटक क्रमांक संपला दुसरा. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या अखेरीस पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना SK वल्ली मुंब्रा टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते फक्त आणि फक्त 7 रन स्कोर बोर्ड वरती. दरम्यान हा फटका हवेत आहे. तिथं फिल्डर देखील उपस्थित. झेलच्या खाली झेल मात्र ड्रॉप झाली. कॅचेस विंदमाचेस असं म्हटलं जातं, मात्र हा झेल ड्रॉप आणि अजून काही धावा आता मात्र मिळतील. प्रयत्न सुरू झालेत आणि नक्कीच इथं मिळणार त्या 3 धावा.
दरम्यान खराब फिल्डिंग आपल्याला पाहायला भेटली मैदानाच्या आतमध्ये. त्याचा फायदा देखील या दरम्यान झाला बॅटिंग करणाऱ्या टीमला. पुढचा चेंडू गती कमी केले, फटका हवेत. मिस्तामिंग शॉट, फिल्डर दूरवर नाही येतील. झेल मात्र दरम्यान होणार नाही. चेंडू शोधून फेक करेपर्यंत 2 धावा आहेत ना मिळतात आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाते. पुढे धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 12 या आकड्यावरती. धाव फलक 12 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. पुढचा चेंडू या दरम्यानचा फटका हवेत आहे. तिथे फिल्डर आहेत उपस्थित, प्रयत्न करतील मात्र जाईल चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. वाईडिश लॉंग ऑन रिजन मध्ये येतो हा षटकार. संघाची धावसंख्या षटकाराच्या मदतीनं 18. पुढचा चेंडू या दरम्यानचा हा फटका हवे ते उंच गेला, भरपूर उंच गेलाय. कॉलिंग आहे दरम्यान खेळाडूची की माझं झेल मी पकडेल आणि नक्कीच झेल स्वीकारत असताना अजून एका फलंदाजाला परतावाला गेलेत ना मैदानाच्या बाहेर. धक्का क्रमांक लागतोय यावेळेस 3रा मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर द विकेट. स्टेप आउट झाले. फटका चांगला आहे. डान्सिंग डाऊन द ग्राउंडचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय बरोबर स्क्रीनच्या दिशेनं. नाशिर सरांचा अजूनही कुठला इशारा आला नाहीये, मात्र नक्कीच आपण अपेक्षा करतोय. आणि नासिरजी बघा जरा जात इथे आमच्या दरम्यान आयोजक. चौकार आणि चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 22 22. ओव्हर द विकेट ना फुल टॉस आहे. ऑन साइडला हा फटका आपल्याला पाहायला सुंदर फिल्डिंग केली, तिथे फिल्डर होते. दरम्यान जीशानच्या माध्यमातून क्लासिकल फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. सुपर फिल्डिंग काही सेकंद नक्कीच हवेमध्ये होते आणि काय फिल्डिंग आपल्याला पाहायला भेटली मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त फिल्डिंग. दरम्यान चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला भेटल्याच्या अगोदरच्या दरम्यान चेंडूवरती अमरोज सेकंड स्पेल मध्ये ओव्हर द विकेट ना चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय.
सुंदर गोलंदाजी अमरोजच्या माध्यमातून अमरोज खान पहिल्या मॅच मध्ये नक्कीच मना दो मॅच राहिला होता. संघाची एकूण धावसंख्या पाहायला मिळते 24 इन बोट. ओव्हर द विकेट. अजून एक चांगला चेंडू भन्नाट वेगानं अमरोज खानच्या आपल्याला सुंदर आणि चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या देखील मॅच मध्ये इम्प्रेस केलं होतं. मॅन ऑफ द मॅच राहिला होता आणि या देखील बघतो आपण महत्वाच्या मॅच मध्ये काय सुंदर आणि दर्जेदार गोलंदाजी करतोय तो. जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी, सुपर गोलंदाजी. पुढचा चेंडू ओव्हर द विकेट ना बाकूला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू दरम्यान फाटचा संपर्क नाहीये. लागोपाठचा तिसरा चेंडू आला इम्रोज खानच्या माध्यमातून डॉट. चांगली गोलंदाजी, चांगला क्रिकेट आपल्याला इम्रोज खानच्या माध्यमातून पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. लागोपाठचे 3 चेंडू डॉट आणि एसके वेलनी नक्कीच मुंब्रा संघ पूर्णपणे बाकफुटला आपल्याला पाहायला मिळतो मॅच मध्ये. ओव्हर विकेट ना फुल टॉस आहे. बॉटमचा सुंदर वापर नटराज फटका नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. त्या डीप मध्ये फिल्डर देखील उपस्थित आहे. चेंडू चिरतून फेक करेपर्यंत धावीत नमेल 1 आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 25 च्या आकड्यावरती आपल्याला धावफलक पाहायला मिळतोय. धावा स्कोर बोर्ड वरती. पुढचा चेंडू दरम्यानचा हा फटका ऑन साइडला चांगला आहे. तिथे फिल्डर उपस्थित आहेत. झेल देखील भरपूर चांगला स्वीकारत असताना अजून एका फलंदाजाला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. विकेटचं बदल झालंय. अजून एक झालेत खेळाडू बाद. नुमान नवीन फलंदाज. ओव्हर द विकेट ना इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. मिस्तामिंग शॉट फिल्डर झेलच्या खाली. अजून एक फलंदाज बाद. संघाची एकूण धावसंख्या 25. दरम्यानचा हा फटका बॉलर खेळायला होते. डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला आणि ही रनआउटची विकेट. फलंदाज बाद. ओव्हर द विकेट. दरम्यानचा हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. अंपायर सेशर आपल्यापर्यंत आलाय.
व्हाईट बॉलचा एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या एकूण पाहायला मिळते 28. 28 वरती धावफलक आहे. पुढचा चेंडू ओव्हर द विकेट. गती कमी केली. अजून एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. स्विंग आणि मिस. सुपर गोलंदाजी मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान गोलंदाज चेतनच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी. जबरदस्त क्रिकेट. विकेट टू विकेट गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये आणि याची गरज देखील आहे. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू गती कमी केली. या चेंज ऑफ फेस. अजून एक चांगला चेंडू आला डॉट. संघाची धावसंख्या फक्त 28. उत्तम स्पोर्ट्स टीमचे कॅप्टन आणि दरम्यान त्यानंतर ही मॅच होणार आहे ती म्हणजे उत्तम स्पोर्ट्स उत्तन आणि मीरा रोड स्पोर्ट्स मीरा रोड दोन्ही संघाच्या संघटनाने पहिलं सत्र संपल्याच्या नंतर लगेचच टॉस बॉक्स मध्ये यायचंय टॉस करण्यासाठी. बघा दरम्यान कामोडे आणि भादवड अशी मॅच होणार आहे. मीरा रोड आणि उत्तम स्पोर्ट्स उत्तन अशीच मॅच होणार आहे कारण का तो संघ इथे उपस्थित नव्हता म्हणून आपण चेंजेस केले होते. आता सामना लॉट प्रमाणेच होणार आहे. या गोष्टीची नोंद घ्यावी. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करू. लगेचच टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. तिथे आमचे सहकारी समालोचक मित्र भरत सर असतीलच टॉस साठी नेक्स्ट मॅचचा. अदनानची या दरम्यान चांगली किविंग आपल्याला पाहायला मिळते. एस्टांच्या मागे यष्टीरक्षक. संघाची एकूण धावसंख्या दरम्यान 29. एकूण 7 खेळाडू बाद. हा देखील चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू आता मात्र शिल्लक असेल षटकार देईल. संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान 30. 30 या आकड्यावरती धावफलक घ्या. पुढचा चेंडू ओव्हर द विकेट ना. दरम्यानचा हा फटका आहे चांगला. धावा देखील इथं चांगल्याच मिळणार आहेत. जातो चेंडू या दरम्यान काऊ कॉर्नर रिजनच्या दिशेने येतो हा षटकार आणि एकूण धावा मात्र बनवल्या गेल्या आहेत. संघाची धावसंख्या 35. 36 टार्गेट हा मॅच मध्ये सामना करण्यासाठी. तत्पूर्वी आपण मात्र टॉस करूया. दोन्ही टीमचे कॅप्टन तिथे असतील आणि आमचे काही पाहुणे असतील आणि आमचे सहकारी समालोचक मित्र लोकल बॉय आमचे भरत पाटील सर तिथे असतील. टॉसची प्रक्रिया ते पूर्ण करतील टॉस बॉक्स मध्ये आणि लगेचच ते कमेंट्री बॉक्स मध्ये येतील आमच्यासोबत जोडले जातील. चला टॉस साठी यायचं आहे उत्तम स्पोर्ट्स उत्तन आणि मीरा रोड स्पोर्ट्स मीरा रोड. दीपेश माने आपण कुठे असाल तर आपण कमेंटर बॉक्स मध्ये या लगेचच. दीपेश माने आपण कुठे प्रेक्षकामध्ये असाल तर आपल्याला कमेंटर बॉक्स मध्ये लवकरात लवकर यायचं आहे. त्वरित फास्ट. यस
चला टॉस साठी यायचं आहे उत्तन स्पोर्ट्स उत्तन आणि मिरारोड स्पोर्ट्स मिरारोड दोन्ही संघाच्या संगणकाने. तर टेनिस क्रिकेट जगतातील एक नामवंत खेळाडू म्हणून ज्यांची ख्याती असणारे खेळाडू बारक्या कांबळे यांचे इथं आगमन झालेलं आहे. हार्दिक हार्दिक स्वागत. आपण VIP डाईस वरती स्थानापन्न व्हायचं आहे. उत्तन स्पोर्ट्स उत्तन आणि मिरारोड स्पोर्ट्स लास्टचा पुकार असणार आहे दोन्ही संघ. चला तर बोलूया मॅच कडे. दुसऱ्या सत्राला इथे होते सुरुवात. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आपण पाहतोय. तर 36 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्याच बॉल वरती इथे आक्रमण पाहायला मिळतंय. 4 धावा. यावेळेस लोअर फुल टॉस विरकवण्याचा प्रयत्न, धावचीची संधी आणि इथे मात्र डायरेक्ट हिट जर झाला असता तर परताप बॉल लागलं असतं एम्ब्रोज याला. मागच्या मॅच मध्ये खूप चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. यावेळेस चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या 2 षटकांमध्ये आणि 3 विकेट बाद केले एम्ब्रोज याने या सामन्यामध्ये. मात्र यावेळेस फलंदाजीसाठी अमरीश यावेळेस गोलंदाजी मार्गवरती. यावेळेस क्रिकेटचं सौंदर्य सादर करत असताना एम्ब्रोज खान 1 बाउन्स. चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषा पार आणि ग्रेक चौकार. आणि त्याचाच इथं फायदा उचलत असताना यावेळेस मात्र गती परिवर्तन केलं होतं गोलंदाजाने. फसवलं होतं फलंदाजाला. मात्र चेंडू नो बँड्स लँड मध्ये ट्रॅव्हल होत असताना एका धावेने आता मात्र दुहेरी आकड्यामध्ये प्रवेश करतोय. 10 धाव संख्या धाव फलकावरती एम्ब्रोज आणि प्रदीप अशी सलामीची जोडी खेळपट्टीवरती आपण पाहतोय. SK व्हॅली मुंब्रा संघ फलंदाजी करत असताना फक्त 35 धावा लावल्या धाव फलकावरती. SK मागिरी संघासमोर इथे 36 धावांचं आव्हान ठेवलं आणि यावेळेस मात्र खूप चांगला बॉल डॉट डिलिव्हरी निर्धाव चेंडू. प्रदीप इथे बीट होत असताना लास्ट गो 10 धावा धाव फलकावरती. लास्ट बॉल या षटकातील 5 ओव्हरची मॅच. 30 चेंडू आणि 36 धावांचं आव्हान. यावेळेस प्रदीप रिव्हर्स शॉट देखना स्ट्रोक डीप पॉइंट रिझम मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय साधा.
20 धावांची आवश्यकता असणार आहे उर्वरित 24 चेंडूंमध्ये. जास्तीत जास्त लवकरात लवकर सामना संपवण्याचा निर्धार करून उतरलेली ही सलामीची जोडी. प्रदीप दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तो म्हणजेच इम्रोज. यावेळेस हलक्यातून फक्त सन्मान देण्याचं काम यावेळेस अमरुज यांच्या माध्यमातून एक धाव घेऊन 17 या धावसंख्येवरती पोहोचवत असताना आपल्या धावफलकाला दरम्यान यावेळेस मात्र बाद होऊन परततोय फलंदाज प्रदीप. यानंतर होणारी मॅच आपण पाहतोय उत्तन स्पोर्ट्स उत्तन आणि मीरा रोड स्पोर्ट्स मीरा रोड. दोन्ही संघाच्या संघटनाकडे टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. तिथे संदीप सानप यांच्या शुभ हस्ते ते टॉस केला जातोय. उद्योगपती आदरणीय सन्माननीय संदीप सानप यांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जातोय नेक्स्ट मॅचचा. दुपारच्या सत्रामधील पहिल्या फेरीतील तिसरी मॅच आपण पाहणार आहोत. उत्तन स्पोर्ट्स उत्तन दरम्यान यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज चांगली गोलंदाजी. आता मात्र आणखीन एक विकेट गेला असता मात्र इथे चूक होते यष्टीरक्षकाकडून. रिडिंग एज होती मात्र व्यवस्थित चेंडू गॅदर करता आला नाहीये विकेट किपरला. दरम्यान इथे चांगली गोलंदाजी होती. कौतुक करण्यासारखी गोलंदाजी यावेळेस. तब्रिज काय बॉलिंग होते वेगवान तेज सरार गोलंदाजी तब्रिज यांच्या मार्फत. दरम्यान चौथा बॉल यावेळेस अमृत साठी. यावेळेस मात्र देखना स्ट्रोक इनफिल्डच्या वरून खेळून काढतोय. यावेळेस चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप पॉइंट रिझम मध्ये. आणखीन एक चौकार एमरेसच्या बॅट मधून. वरती विकेटने सज्ज होत असताना गोलंदाजी ट्रॅक वरती एम्ब्रोज साठी. यावेळेस मात्र देखना स्ट्रोक आणि यावेळेस जागा निवडतोय तो म्हणजेच लॉंग ऑन रिझन. आणखीन एक षटकार. असताना एम्ब्रोज 7 धावेने आता मात्र धाव फलक पुढे सरतोय. 28 धावा धाव फलकावरती. आणखी 8 धावांची आवश्यकता असणार आहे. यावेळेस मात्र बघा चांगला बॉल होता तितकाच चांगला सन्मान इथे देण्याचं काम एम्ब्रोज यांच्या माध्यमातून. चांगला बॉल होता चांगला सन्मान दिला. खराब चेंडूवरती आक्रमण पाहायला मिळालं. चांगल्या फलंदाजाची हीच खासियत असते आणि तेच इथं घडताना दिसलं. नक्कीच एक धाव घेऊन स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचं काम इथे करत असताना एम्ब्रोज 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या धाव फलकावरती 29 धावा 36 धावांचा पाठलाग करतोय. म्हणजेच एस के महागिरी हा संघ 29 धावा आणखीन 7 धाव्यांची गरज असणार आहे उर्वरित 18 चेंडूंमध्ये. आपण पाहतात गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम आयोजित सभापती चषक भव्य दिव्य असं आयोजन दर्जेदार असं नियोजन गावदेवी स्पोर्ट्सच्या माध्यमातून. सात धाव्यांची गरज असणार आहे आणि यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज निसार येतोय. एकतर्फी चालणारी ही लढत जवळजवळ फक्त आणि फक्त 36 धावांचं टार्गेट दिलं होतं आणि ते धावा इथे पूर्ण करत असताना एस के महागिरी हा संघ अफलातून बॅटिंग. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा धाव फलकावरती म्हणजे 29 धावा. आता उर्वरित 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. निसार आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. 1 षटकार आणि 1
चौकाराच्या साहाय्याने खेळतोय यावेळेस एम्ब्रोज खान ऑन फायर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझम मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. लगेच